आज गाव सोडताना खरंच मन भारी झाले. परत कधी येणार माहीत नाही, पण लवकरात लवकर परत येण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. चिपळूण एस टी कर्नाळा अभयारण्याच्या जवळ पोहोचलो. संगम. चला ब्रेकफास्ट करतो. मिसळपाव तर आलेला आहे आणि आता परत डोंबिवलीच्या जवळ आपण टाकतो. इथे दादा कवर टाकतो. हा आता गावावरून निघत आहोत. बाईक रेडी आहे. आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे. सकाळचे वाजलेले आहेत 9:15 आणि आम्ही निघत आहोत साईवरनं आता डायरेक्ट डोंबिवली. कोकणातल्या गावाला, आमच्या गावाला टाटा बाय बाय करून परत एकदा शहरातल्या धावपळीच्या जीवनाकडे परतीला निघालेलो आहोत. मस्त प्लेझेंट वातावरण आहे. अजून पण 9 वाजले तरी 9 साडे 9 वाजले तरी अजिबात गरम नाही होते. कोकणातला मस्त वळणाचा घाटाचा रस्ता. ऑसम. पण ज्या शॉर्टकटने आलेलो त्याच शॉर्टकटने परत चाललोय. मोरब्याच्या पहिले एक लेफ्ट येतो, तो डायरेक्ट माणगावच्या पुढे बाहेर पडतो. हॉटेल अमरेलाच्या इथे पूर्ण डम्पिंग ग्राउंड बनवलं इथे. नदीला अजून पण पाणी 12ही महिने वाहणारी नदी होती. मस्त गारवा आहे इकडे, बाजूला नदी असल्यामुळे. आणि झाडं पण बघा हिरवी गार आहे, पाणी भरपूर असल्यामुळे. इथे झेंडूच्या फुलांची शेती करतायत. शेतीची कामं चालू आहेत. नांगरणी. बाजूला कलिंगडची शेती. बाजूला नदीचं भरपूर पाणी असल्यामुळे वर्षातनं 2 पिकं घेतात वाटतं इथे. आपण मोरब्याच्या आधी एक लेफ्ट घेतला शॉर्टकट, ज्याच्यामुळे पूर्ण मोरबा माणगाव स्किप झालं आणि आपण आता डायरेक्ट NH66ला टच होतोय. म्हणजे डायरेक्ट आपण माणगावच्या पुढे बाहेर पडलो. इंदापूरच्या जवळपास आलेलो आहे. चला, आपला ट्रॅफिक किंवा पोल्युशन हे सगळं वाचलं. गावागावातल्या रस्त्याने आलो आपण थंडगार याच्यातून. आणि आता आपण NH66ला टच होत आहोत. एक 10-12 मिनटं मे बी वाचत असतील किंवा नाही माहीत नाही, पण ट्रॅफिकच्या वेळेस एक चांगला सोल्युशन आहे. तर आपण NH66ला टच झालेलो आहोत. माणगाव आपण ऑलरेडी क्रॉस केलेलं आहे. एक 5 ते 10 मिनटात इंदापूर. आपण सकाळी 9:15 वाजता एक्झॅक्ट बाईक स्टार्ट केली गावावरनं आणि वाजलेले आहेत 9:35. म्हणजे जवळजवळ 20-25 मिनटातच आपण माणगाव क्रॉस केले. पूर्ण घाट होतो. दोनच मिनिटात इंदापूर येणार आहे. आणि हा डांबरी रोड.
टाटा. इंदापूरला पोहोचलेलो आहोत आपण. आपल्या उजव्या साईडला इंदापूर डेपो. चिपळूण ST. एक्सपल्सची हाईट बघ. तो असं वाटत होता हत्तीवर बसला आपल्या बाजूला. बघितलं ना तो केवढा असं वाटत होता किती उंचावर बसलाय आणि आपण असं खाली बसलोय असं वाटत होतं मांडी घालून. एक 9:50ला कोलाडला पोचलेलो आहोत. ऑसम रोड होता, फुल प्लेन. या ब्रिजचं पण काम झालं तर अजून सुसाट रोड असेल. कोलाडवरनं इथून लेफ्टला गेलो तर जातो आपण डायरेक्ट रोहा अलिबाग. इथून अलिबाग आहे 67 किलोमीटर. डाव्या साईडला गेलो तर रोहा 11, मुरुड 56 किलोमीटर. 3 डायव्हर्जन आहेत कोलाड ते नागोठणेपर्यंत. बाकी रोड तयार आहे आणि हे 3 डायव्हर्जनचं काम पण जोरात चालू असताना दिसतंय. मे बी ह्या गणपतीपर्यंत याच्यातलं एखादं डायव्हर्जन तरी कमी होईल. तिन्ही डायव्हर्जन नाही जाणार बट एखाद्या डायव्हर्जनचं तरी काम होईल आणि माणगावपर्यंतचा प्रवास अजून सुसाट होईल. नाक्याच्या जवळ पोहोचलेलो आहोत. बाजूला KSW कंपनी. आणि आता आपण बायपासने वडखळ नाका क्रॉस करत आहोत. वाजलेले आहे सकाळचे 10:35. 9:09ला आपण ड्राईव्ह स्टार्ट केली. 10:35ला आपण वडखळ नाका क्रॉस केलेला. आकाशात ढग आलेले पावसाची. आणि परवाच्या रात्री आमच्या गावाला पाऊस पण पडला असे म्हणत होते. गरम तरी नाही होते. 10:35 झाले. बघूया 12-12:30पर्यंत पोचण्याचा टार्गेट. रेल्वेच्या इथे ट्रॅफिक लागली तर उशीर होऊ शकतो. नसेल तर आपण 12:30 घरी पोचू. बघूया. मध्येच वातावरण पूर्ण पावसासारखं होतं आहे. पेणजवळ पोचलो आहे आणि रस्त्यावर बघा 11:15 वाजले. कडक उन्हाच्या ऐवजी सावली पडली. आकाशात ढग आले. त्यामुळे गरम तरी बिलकुल नाही होते आणि राईड करायला पण मजा येते.
म्हणजे मला वाटलेलं की 9:15 निघालोय, गरम होईल. गावच्या साईडला नाही, बट एकदा वडखळ वगैरे जवळ आलो की गरम होईल. बट इकडे पूर्ण सावली पडली, त्यामुळे गरम तरी नाही होते अजून. लकीली इकडे ट्रिपल सीट पकडलेलं आहे वाटतं. ट्रिपल सीट फिरतात, लोकल आहेत वाटतं. बघूया थोडंसं पुढे कुठेतरी एक टी ब्रेक घेऊया, हातपाय थोडे मोकळे करायला. जास्त मोठा नाही, एक 10-15 मिनिटाचा. कारण लंच टायमापर्यंत आम्ही घरी असू, त्यामुळे लंच करायचा प्रश्न नाही. टेंट सिटी क्रॉस करत आहोत आपण. 15-20 वर्षापूर्वी बोलायचो टेंट गाव क्रॉस करतोय, आता बोलतो टेंट सिटी क्रॉस करतो. आपण कर्नाळा अभयारण्याच्या जवळ आलेलो आहे. सकाळचे 11 वाजलेले आहेत. समोर कर्नाळा अभयारण्याचा डोंगर दिसतोय. सकाळी 9:15 निघालेलो, 11 वाजता आपण कर्नाळ्याला आलेलो आहे. आणि फक्त अजून 2 तास पण नाही झाले. 2 तास व्हायला अजून 10 मिनटं बाकी आहेत. 2 तासात आपण 110 किलोमीटर कव्हर केली. अजून 10 मिनटं बाकी आहेत. आणि म्हणजे जवळजवळ आपण पकडून त्याला 115-120 किलोमीटर 2 तासात कव्हर केलेले. हॉटेल संगम इथे थांबवू. चला तर आपण एक टी ब्रेक घेऊया. हॉटेल संगम म्हणून आहे कर्नाळा अभयारण्याच्या आधीच. चला, पार्किंग बिर्किंगला जागा आहे. पीसफुल प्लेझंट वातावरण दिसतंय. चालू आहे का? आहे का चालू? कोणीच नाही दिसत आहे. ओह शिट, फुल बॉडी जॅम झाली. तर हॉटेल संगम म्हणून आहे. जवळजवळ 120 किलोमीटर नंतर पहिला ब्रेक घेतला. कर्नाळा अभयारण्याच्या जवळ पोचलो, म्हणजे ऑलमोस्ट स्टार्ट झालं. माझ्या मागे बघू शकता कर्नाळा अभयारण्याचा किल्ला दिसतो. तर तिकडेच एक ब्रेक घेतला. हॉटेल काय नाव, एक सेकंड, हॉटेल संगम म्हणून ब्रेक घेतला आहे. नॉनस्टॉप आलो आहे आम्ही जवळजवळ कर्नाळा अभयारण्यापर्यंत. म्हणजे जवळजवळ 120 किलोमीटर नॉनस्टॉप बाईक चालवली. 2 तासातच आलो. 2 तासात पण नाही, 2.25 तासातच 120 किलोमीटरची जर्नी कंप्लीट केली. तर आता थोडं हातपाय फ्री करायला उतरलो इकडे. तर एक मिसळपाव, एक वडापाव आणि 1 कप चहा असं ऑर्डर केलं. 2 कप चहा. आणि पटकन आता इकडे ब्रेकफास्ट करू. आणि मग इथून हार्डली आता एक 40 किलोमीटरचा प्रवास डोंबिवलीपर्यंतचा बाकी. तर तो पटापट कवर करू. मे बी आम्ही आता 11:15 वाजले, 1:15 पोचू मे बी. बघूया आता इथून कसं फटाफट आवडतं. चला, समोर कर्नाळा अभयारण्य. हा आहे मुंबई गोवा नॅशनल हायवे. आणि इथे आहे हॉटेल संगम. चला ब्रेकफास्ट करून घेऊ पटापट. मिसळपाव तर आलेला आहे, रेडीच असतं मिसळपावला, टेन्शन नाही. वडा गरम काढून आणतो आहे. हेल्मेट ठेवले, बॅग आहे. चला फटाफट ब्रेकफास्ट करू आणि बॅक टू घरी.
मिसळपाव एकदम ऑसम आहे, कारण ॲक्च्युली मे बी गॅसचा शॉर्टेजमुळे ते चुलीवर बनवलं, तो पूर्ण स्मोकी फ्लेवर आला त्याला. वडापाव आलेला आहे आपला. घे दादा तुला एक. गरम गरम आहे, तव्यातनं आत्ताच खातो. मी मला घेतो, मग तुला घे. उन्हातनं मिरची खावीशी वाटते, पण नको पण वाटते. ती घेतली लोणावळा स्पेशल, या हॉटेलमध्येच होतं, बाहेर काउंटर तिकडनं. हॉटेल संगमवर ब्रेकफास्ट झाला. समोर आहे मुंबई गोवा नॅशनल हायवे आणि कर्नाळा अभयारण्याचा किल्ला. चला आता निघायचं आहे. वाजलेले आहेत जवळजवळ थिंक 11:15. 1-1.5 तास तरी लागेल म्हणजे. चला पनवेलला आपण पोचलेलो आहोत. पनवेल सिटी क्रॉस करत फ्लायओव्हर घेतला आपण. कळंबोळी सिटी क्रॉस करतो. गुगल मॅपवर एक 45 मिनिट्सवर आपलं डेस्टिनेशन आहे डोंबिवली, आपलं घर. वाजलेले आहेत 12:30. 1:15 पर्यंत घरी पोचणार. ट्रॅफिक तरी दाखवत नाही आहे. शिळफाट्याला पण नसावी ट्रॅफिक नाही. काही वेळात आपला प्रवास संपणार आहे. पेट्रोल भरून घेऊया, कारण डोंबिवली सिटीमध्ये परत पेट्रोलसाठी लाईन लावा, त्यापेक्षा इथूनच टाकी फुल केलेली बरी. म्हणजे कसं टेन्शन नाही. टाकी फुल करून घेऊया. फुल करायची. थांबा त्यात बॅग पकडणार. हां फुल करायची. बघूया किती राहते. $4.82. थांब दादा मी करतो. आपण एकदा जाताना टाकी फुल होती, त्याच्यानंतर एकदा जाताना माणगावला
तिकडनं आपण गावावरनं रिटर्न आलो आणि आता परत डोंबिवलीच्या जवळ आपण टाकी फुल केली. तर आत्ता टाकलेला 4.82 समथिंग, म्हणजे 4, 5, 6, 7, 8 लिटर टोटल पेट्रोल लागलं आपल्याला डोंबिवली ते आमच्या गावाला वावे मार्केटच्या. तर घरी जाऊन कॅल्क्युलेशन करूया ॲव्हरेज काय निघतो. बघा इथे 3 तासाच्या लाँग राईडनंतर आम्ही फायनली डोंबिवलीच्या जवळ पोचलो, म्हणजेच शिळफाटा, जिथे नेहमी ट्रॅफिक आणि गर्दी असते. तर असा हा आपला कोकणातल्या सुंदर आणि वळणावळणाच्या रस्त्यावरचा प्रवास येऊन पोचला ट्रॅफिक आणि गर्दीच्या ठिकाणी. फाट्याला लागलेलो आहोत आपण आणि फायनली आपण डोंबिवलीच्या बॉर्डरवर आलेलो आहोत. आता इथून एक 15 मिनिटावर आपलं घर आहे, पण डोंबिवलीत एंट्री झाली असं मानूया आपण. शिळफाट्यावर आलो म्हणजे डोंबिवलीत एंट्री झालेली आहे आपली. आता हा सरळ सरळ रोड, 3 किलोमीटरवर आपलं घर. आपण घराजवळ पोचलेलो आहोत आपल्या. फायनली एक 4 तासानंतर आपले 150 किलोमीटर संपलेले आहेत. 2 मिनिटावर आपलं घर आहे. 1:20 झालेली आहेत. 9:15 आपण निघालेलो, बरोबर 4 तास 5 मिनिट झालेत. तर फायनली आपण 1:30 वाजता आपल्या बिल्डिंग खाली पोचलेलो आहोत. तिथे दादा कवर टाकतो. हां, त्यांनीच पाडलं. तर प्रवास आता संपलेला आहे. चला घरी.